17 फेब्रुवारीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एक आदेश जारी केला, ज्यानुसार 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात गाड्यांमध्ये RON 95 सह E20 पेट्रोल अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला। खरं तर 2022 पासून भारतात गाड्यांमध्ये इथेनॉलचं प्रमाण हे 10% होतं, जे की 2025 पर्यंत 20% करण्याचं ध्येय भारत सरकारचं होतं, जे काही प्रमाणात झालं सुद्धा। आता या नवीन नियमानुसार भारतातल्या पेट्रोल गाड्यांमध्ये RON 95 सह E20 पेट्रोल कंपल्सरी करण्यात आलंय। या माध्यमातून सरकारचं ध्येय आहे प्रदूषण कमी करणं आणि भारताला ग्रीन एनर्जीकडे शिफ्ट करणं। पण या सगळ्यात प्रश्न पडतो तो म्हणजे RON 95 नेमका आहे काय, याचा आपल्या गाड्यांवर काय परिणाम होणार, या नवीन इथेनॉल पॉलिसीमुळे भारताला कसा फायदा होऊ शकतो, यात शेतकऱ्यांचा काय फायदा आणि महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलच्या किमतीवर याचा काय परिणाम होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 1 एप्रिलपासून कंपल्सरी होणारं हे E20 पेट्रोल नेमकं काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेट्रोलचं 80% प्रमाण आणि इथेनॉलचं 20% प्रमाण म्हणजेच E20 पेट्रोल। खरं तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा प्रोजेक्ट अधिकृतपणे जानेवारी 2003 मध्ये सुरू करण्यात आला होता। स्वच्छ स्वदेशी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती। सुरुवातीला याची मात्रा ही 1 ते 2% एवढीच होती, मात्र यात हळूहळू बदल करत 2022 पर्यंत हे प्रमाण 10% पर्यंत आलं। नंतर 2023 मध्ये 12%, 2024 मध्ये 14% आणि 2025 मध्ये हा टक्का 20 पर्यंत पोहोचला। पण 20% असायला हवं असा नियम नव्हता। पण आता 1 एप्रिलपासून 20% इथेनॉल असलेलं पेट्रोलच आपल्याला उपलब्ध होणार आहे। आता मुद्दा आहे तो म्हणजे हे RON 95 आहे काय, तर RON म्हणजेच रिसर्च ऑक्टेन नंबर। हे पेट्रोलचा दर्जा मोजण्याचं एक परिमाण आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेट्रोल जेव्हा इंजिनमध्ये जळतं तेव्हा ते ठराविक दाबावर आणि ठराविक वेळी जळणं आवश्यक असतं। जर पेट्रोल हवं तसं न जळता वेळेच्या आधी पेटलं तर इंजिनमध्ये खटखट असा आवाज येतो, ज्याला नॉकिंग असं म्हणतात। पण या RON 95 चं महत्त्व काय, तर ऑक्टेन नंबर जितका जास्त तितकी त्याची अँटी नॉक क्षमता जास्त। भारतात याआधी जे पेट्रोल वापरलं जायचं त्याचा RON हा 91 इतका होता। त्या तुलनेत RON 95 हे अतिशय उच्च दर्जाचं मानलं जातं, ज्यामुळं 20% इथेनॉल जरी टाकलं तरी गाडी स्मूथ चालते। त्यात इथेनॉलचा स्वतःचा ऑक्टेन नंबर 108 इतका आहे आणि जेव्हा ते RON 95 असलेल्या पेट्रोलमध्ये मिसळतं तेव्हा पेट्रोलचा RON वाढून 97 ते 98 इतका होतो। त्यामुळे इंजिनमध्ये पेट्रोल अधिकच इफिशियंटली जळतं। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचा आपल्या गाड्यांवर काय परिणाम होणार, तर 2022-23 नंतर भारतात बनणाऱ्या बऱ्यापैकी गाड्या या E20 वर आधारित बनवल्या गेल्या। आता या RON 95 मुळे या गाड्यांच्या इंजिनचा परफॉर्मन्स आणखीन सुधारेल, इंजिन स्मूथ होईल, शिवाय गाडीचा पिकअप सुद्धा वाढेल। पण 2023च्या आधीच्या गाड्या त्यांच्या मायलेजमध्ये साधारणपणे 3 ते 5% घट होऊ शकते। गाडीत असलेले रबर आणि प्लास्टिकचे पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात असं सांगण्यात येतंय। शिवाय गाड्या खूप जुन्या असतील तर या E20 मुळे त्याच्या इंजिन टाकीत गंज लागण्याची शक्यता आहे, कारण इथेनॉल हे हायग्रोस्कोपिक असतं, म्हणजेच हवेतील आर्द्रता शोषून घेतं, ज्याचा परिणाम आपल्या इंधन टाकीवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो। पुढचा प्रश्न म्हणजे याचा भारताला कसा फायदा होऊ शकतो, तर भारत हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा तेल आयातदार देश आहे। कच्च्या तेलांच्या आयातीत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो। भारत आपल्या गरजेपेक्षा साधारणपणे 85% तेल हे बाहेरून मागवतो, ज्यासाठी वार्षिक 150 ते 200 अब्ज डॉलर्स म्हणजेच 12 ते 16 लाख कोटी इतका खर्च येतो। पण जर भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं तर साहजिकच भारताला कच्चं तेल कमी विकत घ्यावं लागेल। यातून दरवर्षी भारताचे 40 ते 50 हजार कोटी रुपये वाचणार आहेत असं सांगण्यात येतंय। समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार 2014 पासून आतापर्यंत भारतानं यातून 1.40 लाख कोटी वाचवलेत। शिवाय जेव्हा आपण E20 पेट्रोल वापरतो तेव्हा वाहनातून निघणारा कार्बन मोनॉक्साईड 30 ते 50% कमी होतो, ज्याचा थेट परिणाम प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि क्लायमेट चेंजसाठी महत्त्वाचा आहे। दुसरीकडे जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेत, ज्याचा अर्थात परिणाम भारतावर होऊ शकतो। आता तोच कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढचा प्रश्न म्हणजे भारतातील शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल, तर मुळात इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे जे तयार होतं ऊस, मका आणि गहू या पिकांच्या अवशेषांपासून।
याची प्रक्रिया फक्त स्वस्तच नाहीये, तर इथेनॉलचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं हे देखील सोपं आहे. जर भारत सरकारनं इथून पुढच्या काळात इथेनॉल निर्मितीला चालना दिली तर साहजिकच शेतकरी इथेनॉल निर्मितीकडे वळेल, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. यामुळे ग्रामीण भागात असलेल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल. याआधी सुद्धा अनेकदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकार कशा पद्धतीनं इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देत आहे याविषयी भाष्य केलंय. शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे की मी पेट्रोलच्या नाही तर इथेनॉलच्या गाडीत बसेन. साखर कारखान्यांनी साखरेपेक्षा इथेनॉल निर्मिती जास्त प्रमाणात करावी असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. थोडक्यात आता 20% इथेनॉल वापरत असताना भविष्यात गाड्यांमध्ये पेट्रोलऐवजी पूर्णपणे फक्त इथेनॉल कसं वापरलं जाईल याकडे केंद्र सरकार आपला मोर्चा वळवताना दिसत आहे. यातला शेवटचा आणि तुमच्या मनातला महत्त्वाचा प्रश्न, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा पेट्रोलच्या किमतीवर काही परिणाम होणार का? तर सध्या भारतात E20 पेट्रोलची किंमत प्रति लिटर साधारणपणे 97 ते 106 रुपये इतके. खरं तर 20% इथेनॉल मिसळल्यामुळे पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजे होते. पण काही तज्ज्ञांच्या मते पेट्रोलचा दर्जा RON 91 वरून RON 95 पर्यंत नेण्यासाठी तेल कंपन्यांना रिफायनरीमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत, ज्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी भारत सरकारकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. आता याची किंमत कितीपर्यंत वाढते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. थोडक्यात किमती जरी वाढल्या तरी त्या अगदी कमी प्रमाणात असतील, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाहीये. सध्या तरी भारत सरकार हे ग्रीन इकॉनॉमीला चालना देत आहे, त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यामुळे येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था, पर्यावरणाचं संरक्षण आणि शेती आणि शेतकऱ्याचा विकास या तिन्ही पातळ्यांवर हा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरू शकतो असंच आपण म्हणू शकतो. आता यात भारत किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी तुम्हाला भारताच्या या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.